नमस्कार. आज आपण आलेलो आहे उमरच्या मैदानात. तर आपण आर.एम. ॲग्रोतर्फे आलेलो आहे. तरी आपण आर.एम. ॲग्रोच्या वस्तात खाद्याचं पोतं आज जालना एक्सप्रेस सोन्याला दिलं होतं. आज आपण दुसरं खाद्याचं पोतं पोचवायला आज आपण ह्या मैदानात आलो होतो. तर आपल्याला रामाशेठ, वापसिंगचे आपले मित्र व कळंटवाडीचे मयूर थोरात, संजय बिसे हे सोबत भेटले. तर म्हणलं थोडीशी आपली बाईट घेऊया. आपल्या खाद्याचा रिझल्ट कसा वाटतोय हे 2 मिनिटं आपण रामाशेठ यांच्याकडून जाणून घेऊया. रामाशेठ नमस्कार. नमस्कार. कसं काय सोन्याची काय हलावा काय वाटते खाद्य घातल्यापासून? खाद्य घातल्यापासून बैलाची रग वाढली, तब्येत चांगली आहे. खरोखर आपल्या वस्तात खाद्याचा रिझल्ट वाटतोय का तुम्हाला? नाही आपल्याला तर वाटलं काय माहित नाही दुसऱ्या बैलाचं, पण आपल्या बैलाला आहे. आपली ओळख पणपूरच्या मैदानात झाली ना? तुम्ही कसं काय वस्तात खाद्य पोते घालायचं डोक्यात घेतलं? कळंबीच्या राजाला पोत चालू केलं, त्यांनी सांगितलं बाबा रिझल्ट आहे घालून बघ. मी पोत घातलं एका पोत्याचा रिझल्ट मला कळला बैला. तो कळंबीचा राजा शिंगमोडका राजा का तो? हा, हा. अच्छा अच्छा. आता हे आपलं दुसरं पोतं चाललंय तरी सोन्याचा तुम्हाला फरक पूर्णपणे जाणवतोय. ठीक आहे. आज तुम्ही किती फेरं पळाला काय? 2 फेरे पळवायचे. 2 फेरं पळाला. हा. बैलाचा काय दमा बिमा वगैरे काय? नाही नाही पहिल्या खाद्याच्या आणि आपल्या खाद्याच्यात काय फरक जाणवतोय काय? फरक आहे. रग आहे मस्त आणि स्पीड बैलाला आता लय वाढले पहिल्यापेक्षा. मस्त अच्छा. दिली. म्हणजे तब्येती बरोबर स्पीडला बी फरक पडतोय आपल्या खाद्याचा. पण फिटिंग मध्ये आता आणि रग पण आहे ताकद पण आहे. म्हणजे जशी वस्तात खाद्याचे आपण फीडबॅक दिलेला आहे प्रत्येकाला तसं आपल्याला पुढून पण फीडबॅक भेटतोय म्हणायचं. आज 2 फेऱ्या करून आज आणखी 2 फेऱ्या. 2 फेर आज सेमीला काय झालं सेमीला टाकाटाकी झालं जरा 2-3 नंबर. ते काय होत राहतंय म्हणायचं. पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. बैलावरचा नंबर काय पुसत नाही ती. असा हा वस्तात खाद्याचा रिझल्ट आहे. बघा सगळ्यांनी आज आपण मैदानात आलाय. आपल्या शेजारी शिरवड्याचा राहरा पण बांधलेला आहे. इकडं असं मैदान चालू झालेलं आहे बघा उमरजकरांचं. आता सेमी नंतर फायनल खाली पळाय निघालेला आहे आणि इथं आपल्याला आपला वस्तात खाद्याचा कस्टमर असा जालना एक्सप्रेस सोन्या भेटला म्हणून 2 मिनिटं आपण त्यांची बाईट घेतली. धन्यवाद रामाशेठ. धन्यवाद.